हॅलो. हां हॅलो. अध्यक्ष बोलताय का? कोण अध्यक्ष? कशाचा अध्यक्ष? हां बोला. अहो ती काय गणपती आले, गणपती गेले, सगळे झालं, हिशोबाला बोलवलं नाही, महाप्रसादाला बोलवलं नाही, आरतीला बोलवलं नाही, हे काही राव पद्धत आहे का तुमची? कोण गणपतीचा लाडका आहे? नाव काय आहे तुमचं? बिटुरी? हा मग हा बोला की. हां बिटुरी. बोला बोला बोला. हां अहो तुम्ही ते महाप्रसादाला बोलवलं नाही, तुम्ही आरतीला बोलवलं नाही, हिशोब तुमचा तुम्ही केला, तुमचं तुम्ही पैसे बघावे लागलाय का ए गबाळ हातात? बाबा हिशोब अजून केला नाही. आता 15 दिवस झाले गणपती येऊन ती सगळी दारात येऊन बसली. ती घरी आहे मी. ये तुला यायचं असला तर हिशोब दाखवतो तुला. अहो हिशोब एकट्याला नाही, सगळ्यांना मिळून दावायचा. ती काय सगळ्याला दाखवते. सगळे मंडळ इथं आहे. मंडळ बोलवले का? आले मंडळ आले. तू पण ये. मग म्हणून मी आता फोन केला म्हणून मला तुम्ही बरं बोलवायला तुझा प्रॉब्लेम काय तेवढा सांग. लागला. अहो महाप्रसाद दिला नाही तुम्ही ना, अडचण काय दुसरी? अरे अवघड आहे. महाप्रसाद किती जणांना, घरातल्या किती जणांना महाप्रसाद द्यायचा असतो मला सांगा? घरदार पक्का जेवण असतं का? बायको 2 पोरं मिळून येऊन जेवण करून गेले. ते बुडकं पडत आणलंय त्याने. आणि पुन्हा अजून तुम्हाला महाप्रसाद दिला. महाप्रसाद द्यायचं म्हणजे तुम्हाला नक्की काय करायचं आहे? गणपती गेला त्या महाप्रसाद ठेवलाय, तिथनं पुढं तुम्हाला 10 दिवस पुरले एवढं अन्न द्यायचं होतं काय? नाही नाही, मग तुम्ही काय तुमच्या घरातलं एकटं जेवला? तुमच्या घरात काय बायका पोरं जेवलं नाही दे का? ए बाबा मी 50 रुपये वर्गण दिला. तो किती दिली ती वर्गण? 50 रुपये दिले म्हणजे मी 20 रुपये दिले. मग 20 रुपयात किती असते ती? 20 रुपये पैशावर ते तुम्ही मोजमाप काढता का? मग पैशावर असतं काय सगळं? मग कसं असतंय? मी 50 रुपये दिले. मी अध्यक्ष आहे. मी काय बी करेन. तुला काय करायचं आहे? तो 50 रुपये दिले म्हणजे काय तुम्ही काय मालकच झाला काय त्या गणपतीचा? ए बाबा मी अध्यक्ष आहे. मी काय बी करेन. तुला काय काय बी करायचं करेल म्हणजे? मग तू हो अध्यक्ष. मग आतापर्यंत आम्हाला वर्गणी गोळा करायला नेलं, सगळं पैसे सोर आम्ही संघ. मग तुला तो पैसे गोळा करतो नेलतं का नाही सगळं? मग सांग पैसे बरं. मग एकदा हातात कपाळ पडलं मालक तुम्ही होय? आता तो महाप्रसाद आला तेवढा नाही तर एवढा बोलायला लागलाय. हा तुम्ही काय केलं मग? काय केलं आता? हिशोब करायला तुला घरी ये म्हणतो तर घरी पण येत नाही. कशाचा हिशोब? असला हिशोब असतो काय? फोन केल्यावर बोलवता? बघा एक 5 मिनिटं थांबा तुम्ही. काय बर 5 मिनिटं थांबा तुम्ही. हा. हिशोब करून तुम्हाला पाठवतो. आता माझं काम कोतवालाच आहे. मी कोतवालाच काम करतो. आता अहो काय करायचं? अध्यक्ष म्हणल्यावर तेवढं करायला लागते. कोतवालाच काम. मेन मालक तुम्ही आहेत तर ए बाबा, तुम्हालाच ए विचारणार बाबा, सगळं तू गाव. मालक हो. आता हिशोबानं आता हिशोब झालाय सगळा. आता हिशोबानं काय होतं तुला सांगतो. अजून एक 5-5 रुपये द्यायला लागतात सगळ्याला. ए 5-5 रुपये द्या. पहिलं 20 रुपये दिलेत म्या आणि मग- 5 रुपये कुठले द्यायचं आणून? अरे मग आम्ही कुठलं भरू पैसे? महाप्रसाद दिला नाही ना, 5 रुपये आणि मागायला लागलाय. चांगला 3दा नाश्ता केला, 4दा जेवलाच हा आणि चहा तर काय अनगिनीत प्यालायचं कोण? 7 दिवस. आणि पुन्हा आता तो म्हणतोय काय पैसे देत नाही वरनं. नावा मी एकला जेवलो, चहा पिलो, खाल्लो, नाश्ता केला का? अरे मग आम्ही 5-5 द्यायला तयार आहे ना तुमच्या संघ. कोण? आम्ही देत नाही 5 रुपये. का? तर तुम्ही महाप्रसाद का दिला नाही मला? ए बाबा आज काय येडबीड झाला की तुला? महाप्रसाद महाप्रसाद काय लावले रे? मग महाप्रसाद द्या पाहिजे होता. ती 4 माणसं जेवली त्यातली थोडस केलं असतं काय बिघडलं असतं? तुमची जेवण नाही द्या. नाही बाबा, आम्ही एकटा चालतो. एकटा कसा आलता? एकटा म्हणजे एकटा आता चालतो. सांगते ती की अरे सगळी. सीसीटीव्ही कॅमेरा आहे बघ हो, तिथं. सगळी सांगते ती, सगळी होती घरातली. बरं बाबा तुझं म्हणणं काय आहे मला सांग तेवढं. तुला पैसे द्यायचं का नाही द्यायचं? वरना हा पहिलं दिले तर 20 रुपये म्या. हा दिले ते की. मग आता आणि कशाला मागताय तुम्ही पैसे? अरे बाबा 21व्या शतकातला 20 रुपयानं काय व्हायचं आहे? गणपती पण आता श्रीमंत झालाय. त्याला कमीत कमी 500 रुपये दे. मोठ्या मनानं दाखव तुझं चांगलं होईल. अहो. चांगली बरकत येईल. अहो श्रीमंत गणपती कुठला आहे माहित आहे का तुम्हाला? असू दे कुठलं हा. तर. तुला का तो काय इथला आपल्या खेड्यातला आहे श्रीमंत? तुला फक्त मागतोय तेवढं ते वरनं 5-5 रुपये. नाही बाबा तसलं काय आम्हाला जोडाय नाही. 5 रुपये देईन हे दे, 2 200 रुपये रुपये दे. कमी पडले तर मंडळाला. नाही 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 ते तुला तू काय करायचं करणार पदरचं घाल. ए बाबा मी काय करणार? मी येताना काढणार आणि त्यांना पुढल्या वर्षी काढून घेणार. मेन मालक झाला पुन्हा आणि पैसेच कमी पडले तर ए बाबा तू अध्यक्ष होतो का आज पण? हा. हिशोब तर- करतो तू हो अध्यक्ष. त्यातलं राहिलं असतील पैसे. परमिशन आणायला गेल्यावर चल म्हटलं तर माझ्या जर्सीला पाणी द्यायचं आहे, माझी जर्सीला पाणी पाजायचं आहे, माझं मक्कला पाणी द्यायचं आहे, गव्हाला पाणी द्यायचं आहे. एक जण आलं मी गेलो पोलीस स्टेशनला परमिशन घेऊन आलो. मग आता तर अध्यक्ष सही लागते ना, त्याशिवाय परमिशन मिळत ना. आमचं येऊन जात काय आणि मग आता उर अध्यक्ष ठरवतो पण तुम्ही बी बसा ना, ऐका ना मग. मग ह्यातले पैसे किती राहिले शिल्लक? अरे बाबा शिल्लक नाही राहिले. 200 रुपये कमी पडले तर. 200 कशाला कमी पडलं? 600 रुपये राहिलं म्हणते ते, 200 रुपये कमी पडलं. तू ये तुला गुदलतोस. तुझं हा. झालं कौतुक. 600 रुपये राहिले शिल्लक. बर ते 600 रुपये ते हिशोब दावा 600 रुपये शिल्लकीचा काय करणार आहे? तुमचं गणपती मंडळ कुठला आहे? कुठला आहे म्हणजे तुम्हाला माहित नाही का गणपती मंडळ कुठला आहे का आहे? कुठला सांगचाल का नाही? हा? ही गणपती मंडळाला फोन लागला नाही. मग Wrong कुठं number- लागलाय? wrong नंबर लागलाय. ठेवा फोन. आणि एवढ्या उशीर काय सांगतो? आरती केली, ही केली, घरातली होती, असं होतं, 14 जेवण गेले, 6 जेवण केलं. पण जरा तुम्ही जरा सुधरा. आम्ही सुधरा, तुम्ही- तुम्ही सुधरा. गणपतीत खाऊ ना पैसे. 20 रुपये वर्गण देताय. हा. लाजा वाटल्या पाहिजे. द्या बाबा गणपती मी केला नाही. गणपती मी गणपतीत गणपतीच्या पाया पैसे पडायला खाऊ ना गेलो नाही. तुम्ही. ऐकून घे हा ऐकून घे. काय ऐकून घ्यायचं तुमचं? मी
पाय पडाय गेलो नाही, मी गणपतीचं आरती बी केली नाही, अध्यक्ष बी नाही, मी बोलतोय सोलापुरातनं. सोलापूरला बोलताना मग चहा कसा मला पाजला, नाश्ता कसा केला, तू फोन ठेव, रॉंग नंबर लागलाय तू बघ. आणि एवढं सांगताय कसं मोठीपणाने, जेवला, नाश्ता केला, चहा प्याला. आणि जरा तुम्हाला लाज वाटू द्या, प्रसाद देवाचा मिळाला नाही म्हणून भांडायला लागला राव मग? अध्यक्षाला. थोडी तर अक्कल पाहिजे. ठेवा फोन.